अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये 5,000ची वाढ आणि अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनामध्ये 3,000ची वाढ ही महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्येच आम्ही केली। ती इम्प्लिमेंटेशन सुद्धा त्याचं डिसेंबर महिन्यापासून सुरू झालं। लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत असताना आपण त्याच्यामध्ये निकष शासन निर्णयामध्ये लिहिलेलं होतं की जी अंगणवाडी सेविका पात्र महिलांचे फॉर्म म्हणजे जे फॉर्म्स पात्र होतील त्यांना प्रत्येक फॉर्मच्या मागे 50 रुपीज इन्सेंटिव्ह दिला जाईल। आज साधारणपणे 33 कोटीचा जो निधी आहे हा त्यांच्या थेट त्या जिल्ह्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। सो इन्सेंटिव्ह आहेत। ज्या योजना महिला बालविकास कडून सुरू नाहीयेत त्या संदर्भामध्ये मला बोलण्याचा तसा नैतिक अधिकार नाहीये। मी आपल्याला उदाहरणं नक्की देऊ शकते पण त्याचे करंट स्टेटस काय आहे हे सांगण्याचा नैतिक अधिकार हे त्या म्हणजे माझा नाहीये, ते मंत्री त्याच्या संदर्भामध्ये सांगू शकतात। माझा प्रयत्न आपल्या समोर ठेवण्याचा हाच होता की या वेलफेअर स्कीम्स ज्या वेळेला आपण आणतो त्यावेळेला या संदर्भातला एक लॉंग टर्म विचार केला जात असतो। एका बाजूला लाभ देणं हा त्याच्यातला एक भाग असतो पण त्या लाभाचं पुढे त्यांनी आणखीन रूपांतर चांगल्या गोष्टींमध्ये करावं त्यासाठी म्हणून आम्ही या गोष्टी म्हणजे त्या गोष्टीकडे आम्ही साधारणपणे जास्त लक्ष केंद्रित देतो। सुरुवातीच्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये आमचा वेळ हा ती स्कीम त्याची व्याप्ती इतकी मोठी होती की इम्प्लिमेंटेशनवर गेला पण आत्ताच्या पुढच्या 2-5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या स्कीमचं त्यांच्या फायनान्शियल स्टेबिलिटीमध्ये कसं रूपांतर होईल ह्या गोष्टीकडे आम्ही कॉन्सन्ट्रेट करत आहोत।